आपण जो विषय चर्चेला घेतलेला आहे तो चर्चेचा विषय आहे की ओबीसींचा राजकीय वाटा आणि राजकीय पक्षांच्या भूमिका असा विषय आहे। तर या विषयामध्ये आपण मागच्या वेळी ही चर्चा केली होती की मागासवर्गीय जे आहेत म्हणजे त्यामध्ये ओबीसी आहेत, एससी आहेत, एसटी आहेत आणि या देशातल्या 50% स्त्रियांना आपल्या धर्माने शूद्र म्हटलेलं आहे आणि शूद्र म्हणजेच ओबीसी, ते पुरुष असतील किंवा स्त्रिया असतील। तर या शूद्रांचा सत्तेतला वाटा आणि राजकीय पक्षांच्या भूमिका असा हा विषय आहे। आणि या ओबीसींचा राजकीय वाटा हा विषय एवढा गंभीर आहे की सध्या म्हणजे मागच्या काळात साधारणपणे वर्ष 6 महिन्याच्या पूर्वी जरांगे पाटील यांनी जे आंदोलन केलं की आम्हाला मराठ्यांना, उच्चवर्णीय मराठ्यांना जे सामाजिकदृष्ट्या शोषित नाहीत, मागास नाहीत आणि त्यांना ओबीसीतच आरक्षण हवे किंवा सरसकट कुणबी दाखले हवेत, अशा प्रकारचं आंदोलन आणि मोर्चे महाराष्ट्रात निघाल्यानंतर पहिल्यांदा ओबीसींना समजलं की या सगळ्या आंदोलनामुळे आपलं काहीतरी नुकसान होतंय आणि ते नुकसान जे आहे त्या नुकसानीमध्ये मला वाटते कनेक्शन स्लो दाखवतंय कोणीच, नुकसानीमध्ये आपलं नुकसान काय होतंय हे थोडंफार समजायला ओबीसींना लागलं आणि यातूनच आमचा आरक्षणातला, शिक्षणामधला, नोकऱ्यांमधला आणि राजकीय क्षेत्रातला काहीतरी वाटा आहे आणि तो कुठेतरी पळवून नेतोय अशा प्रकारची थोडीशी कल्पना ओबीसींना यायला लागली आणि त्यामुळे ओबीसी हा शब्द घेऊन पहिल्यांदा जाहीर सभांना सुरुवात झाली। या सभांचं नेतृत्व आपल्याला माहित आहे की ओबीसींचे नेते म्हटले जाणारे वडेट्टीवार असतील, माननीय मंत्री महोदय छगन भुजबळ असतील, प्रकाश अण्णा शेंडगे असतील यांनी केलं आणि त्यामध्ये जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर प्रामुख्याने टीका झाली। मराठा विरुद्ध ओबीसी अशा प्रकारचं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात तयार झालं। त्याची दखल आपल्या महाराष्ट्र राज्याने घेतली, देशाने घेतली आणि जागतिक स्तरावर सुद्धा याच्या मोठमोठ्या बातम्या आल्या। हा जो संघर्ष आहे हा संघर्ष नक्की कशाचा आहे हा मोठा प्रश्न जसा महाराष्ट्राला पडलेला आहे तसाच ओबीसींना सुद्धा पडलेला आहे आणि म्हणून ओबीसींचा राजकीय वाटा किती हा प्रश्न ओबीसींसाठी खूप महत्त्वाचा आहे, एकूणच मागासवर्गीयांसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि म्हणून या प्रश्नावर आपण बोलत असताना मागच्या 2-3 महिन्यामध्ये हा संघर्ष ओबीसींच्या वतीने ओबीसींचे नेते चालवत होते, परंतु आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर, निवडणुका जाहीर झाल्यानंतर हा संघर्ष पूर्णपणे मागे पडला आणि आता स्थिती अशी आहे की ओबीसींचा कुठेही आवाज दिसेनासा झालेला आहे। आणि या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात जे व्यक्तिमत्व गाजते ते आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्व सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडलेलं आहे। यामध्ये भारतीय जनता पार्टी ही तर सत्ताधारी पार्टी आहे, परंतु विरोधी पक्ष म्हणून असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षांना सुद्धा मागासवर्गीयांचे अधिकार काय आहेत वा मागासवर्गीयांचा सत्तेमध्ये वाटा आहे, राजकीय निवडणुकांमध्ये उमेदवारीचा वाटा आहे, या चर्चेला प्राधान्य मिळवण्यात आदरणीय प्रकाश आंबेडकर हे यशस्वी झालेले आहेत। एकूणच महाराष्ट्रातल्या मागासवर्गीयांना नेतृत्व नसल्यामुळे आता जे काही चर्चा आहे किंवा वातावरण आहे ते केवळ आणि केवळ आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळते। आणि आता 2 दिवसापूर्वी ज्या मुलाखती बाळासाहेब आंबेडकरांच्या
प्रसारित झालेल्या आहेत त्या मुलाखती अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आणि या मुलाखतीमध्ये बाळासाहेबांनी स्पष्ट केलेलं आहे की भारतीय जनता पार्टी ही ओबीसींच्या विरोधातली आहे, किंबहुना मागासवर्गीयांच्या विरोधातली पार्टी आहे. पण उरलेले जे राजकीय पक्ष आहेत ते सुद्धा सर्वजण ओबीसी, एससी, एसटी यांच्या विरोधात आहेत. आणि त्यांची जी निवडणुकीचे जे जागा वाटप आहे त्या जागा वाटपामध्ये जी चर्चा रोज होते त्या चर्चेतून जे जाणकार आहेत त्यांना या सगळ्या गोष्टींचा अर्थ चांगल्या पद्धतीने समजू शकतो. परंतु ज्या पद्धतीने हे जे सगळे समजायला पाहिजे तसं वातावरण आज आपल्याकडे नाही. म्हणजे ओबीसीना समजलं पाहिजे तसं नाही. आपल्याला कल्पना आहे की हे जे राजकीय वाटा सत्तेमधला जो आहे तो आतापर्यंत ओबीसीना समजावून सांगण्यामध्ये ओबीसींचे राजकीय नेते कमी पडलेले आहेत. आणि ओबीसी, एससी, एसटी या सर्व मागासवर्गीय जातींमध्ये खऱ्या अर्थाने स्वाभिमानाने कोणी पुरून उरलं असेल या सत्ताधाऱ्यांना ते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर. खरं म्हणजे राजकीय नेते चालू आहे काय बरोबर दिसत काय नाही प्रतिक्रिया वगैरे. खाली स्लो दाखवते. बघ नाही तर दोन्ही नेट सुरू कर. काहीच दिसत नाही. ठीक आहे. तर या सगळ्या चर्चेमध्ये कुणाच्याही प्रतिक्रिया दिसत नसल्यामुळे मला थोडंसं कन्फ्युजन झालं आणि म्हणूनच थोडा वेळ थांबून चेक केलं. तर यामध्ये मुद्दा असा आहे की ओबीसींचा जो राजकीय वाटा आहे त्यामध्ये राजकीय पक्षांची भूमिका आज संध्याकाळपर्यंत अतिशय स्पष्ट झालेली आहे की मागासवर्गीय म्हणून कुणीही राजकीय आरक्षण ओबीसीनाच काय, एससी, एसटीना किंवा स्त्रियांना द्यायला तयार नाही. आणि अशी ही राजकीय पक्षांची भूमिका पाहिल्यानंतर ओबीसींचा राजकीय वाटा ओबीसींना का मिळत नाही किंवा ओबीसी म्हणजे तरी कोण या चर्चेपर्यंत जाण्याची आवश्यकता आज निर्माण झाली. बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका ज्या पद्धतीने येते ती पाहिल्यानंतर त्यांचा जो आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास पाहून सगळ्या ओबीसींना आश्चर्य वाटतं की बाबा या सगळ्या विषमतेच्या भारतामध्ये उच्चवर्णीयांनी अतिशूद्र जे घटक आहेत त्यामध्ये एसटी आणि एसटी बांधव आहेत यांच्याकडे जसं दुर्लक्ष केलं त्याच पद्धतीने ओबीसीनी सुद्धा कधी या गोष्टीची जशी हवी तशी दखल घेतली नव्हती की मागासवर्गीय जातीत जन्मलेल्या शूद्रातिशूद्रांना सुद्धा राजकीय सत्तेमध्ये वाटा असला पाहिजे याची कोणी दखल घेतली नाही. आणि आज दखलपात्र विधानं जी महाराष्ट्रात होत आहेत ती आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची. त्यामुळे मागच्याच मुलाखतीत मी सांगितलं होतं की बाळासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्रातल्या समस्त मागासवर्गीय एससी, एसटी, ओबीसी आणि स्त्रिया यांचं नेतृत्व करायला राजकीय मैदानात उतरलेले आहेत. आणि म्हणून त्यांच्या प्रत्येक गोष्टीकडे आपण ओबीसींनी लक्ष द्यायला पाहिजे अशी विनंती मी आताच करतो. आणि म्हणून जी जाणीव, जी सजगता बाळासाहेब आंबेडकरांकडे आलेली आहे ती कशामुळे आलेली आहे आणि अशा प्रकारची भावना ओबीसींमध्ये का नाही? ओबीसींना आपला सत्तेतला राजकीय वाटा किती असला पाहिजे, तो कोणाकडे मागितला पाहिजे हे का समजत नाही? याचं कारण आहे की मुळात खोलात जाऊन ओबीसींनी आतापर्यंत राजकीय सत्तेच्या बाबतीत विचारच केलेला नाही. त्यांना असं वाटतं की निवडून येण्याची क्षमता ज्यांच्याकडे असते तेच निवडून येतात आणि आमच्याकडे क्षमता नाही, म्हणजे निवडून येण्याची क्षमता नसल्यामुळे आम्हाला कुणी तिकीट देत नाही आणि निवडून येण्याची क्षमता ज्यांच्यामध्ये नाही त्यांनी निवडणुकीला उभंच राहायचं नसतं. आता निवडण्याची क्षमता म्हणजे काय हे जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की महाभारतामध्ये आपल्याला एकलव्याचं धनुर्धारी विद्या शिकणं आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. एकलव्य हा आदिवासी विद्यार्थी स्वतः अभ्यास करतो
आणि अभ्यास करून धनुर्विद्यामध्ये निष्णात होतो, इतका निष्णात होतो की तो अर्जुनाला म्हणजे सत्तेचा भावी वारसदार जो आहे क्षत्रियांच्या सत्तेचा, त्या अर्जुनाला हरवू शकतो. अशी स्थिती निर्माण झाल्यानंतर द्रोणाचार्य गुरुजी त्याचा अंगठा कापून घेतात आणि क्षत्रियांना सत्तेची स्पर्धा शूद्रातिशूद्रांशी होऊ नये अशा प्रकारची काळजी घेतात आणि शूद्रातिशूद्रांच्या सत्ता संघर्ष आहे तो संपवून टाकतात आणि मोकळं रान हे क्षत्रियांना करून देतात. म्हणजेच द्रोणाचार्याच्या कथेत, द्रोणाचार्य आणि एकलव्याच्या कथेतून ओबीसी शूद्रातिशूद्रांवर कशा प्रकारे त्यांना संधी नाकारण्याचा प्रयोग महाभारतात झाला, तसाच प्रयोग वर्तमान काळात आज होतोय. ओबीसींना कोणी निवडणुकीची तिकीटच द्यायला तयार नाहीत आणि हा संघर्ष आज एकाकीपणे बाळासाहेब आंबेडकर करतायत. भाजपला हरवणं हे देशातल्या सगळ्या राजकारण्यांचा आत्ताचं ध्येय आहे आणि म्हणूनच बाळासाहेब आंबेडकर हे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या गटात एकत्रितपणे लढायला तयार झाले. परंतु या सगळ्या पक्षांचं म्हणणं असं आहे की तुम्ही आमच्याबरोबर या, परंतु तुम्ही फक्त मतदानासाठी या, तुम्हाला राजकीय वाटा देण्याची गरज काय. जर वंचित बहुजन आघाडी या अतिमागास शूद्रातिशूद्र असलेल्या पक्षाची, शूद्रातिशूद्रांचा पक्ष हा जो पक्ष आहे वंचित बहुजन आघाडी, त्यांची जर अशी अवस्था असेल तर ओबीसींची काय अवस्था असेल याची कल्पना आपण केलेली बरी. परंतु यावर कुठलाही ओबीसी नेता भाष्य करायला आपल्याकडे तयार नाही आणि म्हणून मला असं वाटतं की ही लढाई वरची नाही. आता सुद्धा पत्रकार लोक जे बाळासाहेबांना प्रश्न विचारतात, तुम्ही किती जागा लढवणार, तुम्ही काय करणार, तुम्ही काय निर्णय घेतलाय, अशा प्रकारचं संशयानं बघणं हे त्यांच्याकडे चालू आहे आणि त्याच्यामुळे आजच्या एका मुलाखतीत बाळासाहेब आंबेडकर चिडले सुद्धा होते, कारण मीडिया वंचितला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु वंचित बहुजन आघाडीची जी भूमिका आहे ही सामाजिक न्यायाची आणि परिवर्तनाची भूमिका आहे. केवळ निवडणुका जिंकणं, सत्ता हाती घेणं हे छोटं ध्येय आहे, परंतु सामाजिक न्यायाची भूमिका संपूर्ण देशात कुणीही घेत नाही आणि ती विरोधी पक्ष म्हणून महाराष्ट्रातला जो विरोधी पक्ष आहे भाजपचा ते सुद्धा घेत नाहीत आणि भाजपचा प्रश्न घेत नाही. भाजपाची स्थापना ही मनुस्मृतीच्या विचारानुसार झाली असल्यामुळे त्यांनी सामाजिकदृष्ट्या मागासलेला न्याय देण्याचा प्रश्न घेत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या मुळाशी आपण गेलं पाहिजे. ओबीसीने हे शोधून काढलं पाहिजे की ओबीसी म्हणून आपल्याला आपली ओबीसी किंवा ओबीसीच्या मुळाशी असलेल्या शूद्र शब्दाची निर्मिती कोणी केली. तर याच्या मुळाशी गेल्यानंतर लक्षात येतं की आत्ता जे या देशामध्ये प्रमुख राजकीय पक्ष आहेत, त्यामुळे भाजपचे सगळे विचारवंत किंवा पक्षाचे प्रमुख, राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख, काँग्रेसचे प्रमुख आणि शिवसेनेचे प्रमुख हे सगळे साध्या भाषेत सांगायचं गेलं तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे सगळे लोक, या लोकांनी शूद्रांची निर्मिती केली. म्हणजे आपल्याला माहित आहे की चातुर्वर्णीय व्यवस्थेत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे उच्चवर्णीय लोक आणि त्यांच्या सेवेसाठी जन्माला घातलेला, त्यांच्या गुलामीसाठी जन्माला घातलेला शूद्र हा वर्ण आहे. म्हणजेच आम्ही ओबीसी म्हणून आम्हाला गुलाम ठरवण्याचं जे काम आहे ते याच आताच्या प्रमुख राजकीय पक्षांच्या पूर्वजांनी केलेलं आहे आणि ते काम यासाठीच केलेलं आहे, तुम्हाला सत्ता, संपत्ती, शिक्षण, धर्म यामध्ये कुठलेच अधिकार नसतील. आणि तीच परंपरा आताच्या 2024च्या निवडणुकीत सुरू आहे. त्याच्यामुळे ओबीसीना असं वाटते की बाबा हे दुखणं अलीकडचं आहे, 2024 मधलं आहे किंवा 2019 मधलं आहे, तर असं नाही. या सगळ्याला ऋग्वेद काळापासूनची परंपरा आहे आणि या परंपरेने आम्हाला गुलाम ठरवलेला आहे. त्यामुळे तुम्ही जसं समजता की पाटील साहेब या जागा वाटपांवर तुम्ही बोला, सीटवर बोला, या कोणाकोणाला किती सीट मिळायला पाहिजेत, हे पाहिजे त्यावर बोला, तर ओबीसींसाठी हा एवढा साधा सरळ प्रश्न नाही, तर त्या प्रश्नाची खोली खूप आहे. आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर एवढ्या आत्मविश्वासाने आज बोलतात, त्याला आंबेडकरी चळवळीची परंपरा आहे आणि ही परंपरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी ही परंपरा देत असताना
जी मांडणी आणि जी पायाभरणी केलेली आहे त्याच्यामुळे आजचे बाळासाहेब आंबेडकर आपल्याला पाहायला मिळतात. हे बाळासाहेब आंबेडकर म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत एवढाच विषय नाही, तर त्याच्या मागे भारतीय संविधान, देशामध्ये समतेच्या तत्वाची निर्मिती, त्यासाठी सातत्यपूर्ण लढे आंबेडकरी बांधव देत असतात आणि त्यातून ही ताकद निर्माण झालेली आहे. अशा प्रकारची ताकद मागासवर्गीय जे लोक आहेत, घटक आहेत, त्यामध्ये फक्त आंबेडकरी आणि बौद्ध बांधवांमध्ये निर्माण झालेली आहे. बाकीच्या जातींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं नेतृत्व न मिळाल्यामुळे तशा प्रकारची जागृती, सजगता इतर जातींच्या नेतृत्वामध्ये किंवा मतदारांमध्ये पाहायला मिळत नाही. आणि म्हणून आपले जे दोष आहेत त्या दोषांचा सुद्धा विचार ओबीसींनी केला पाहिजे. ओबीसींना आपला वाटा जर मिळवायचा असेल तर एकूणच हिंदू वैदिक धर्माच्या या व्यवस्थेमध्ये पुरुष सुक्त, मनुस्मृती यांनी आमची गुलामगिरी जी मांडली आहे त्या गुलामगिरीमध्ये 2024 मधलं आमचं जे स्थान आहे त्या स्थानाचा जो मूळ आधार आहे हा हजारो वर्षांच्या गुलामगिरीचाच आहे. तो नव्याने निर्माण झालेला नाही किंवा नव्याने झालेला तो राजकीय पेच नाही. तर आजही प्रबोधनकार ठाकरे यांच्या परंपरेतले उद्धव ठाकरे हे त्यांचे नातू खरं म्हणजे प्रबोधनकार ठाकरेंच्या प्रबोधनातून ज्या पद्धतीने त्यांची निर्मिती व्हायला पाहिजे तशी दिसत नाही. ते पुन्हा एकदा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांचे समर्थक असलेले नेतृत्व दिसतात. शरद पवार सुद्धा पुरोगामी चळवळीत होते, परंतु आज त्यांची स्थिती ही स्वतःच्या जातीपुरती झालेली आहे. काँग्रेस हा सरंजामी लोकांचा पक्ष होता आणि भारतीय जनता पार्टी हे हेडगेवार, गोळवळकर, सावरकर ही जी सगळी हिंदुत्ववादी ब्राह्मणी विचारसरणी आहे त्याचा परिपाक म्हणून ते ओबीसींच्या विरोधीच असल्याचे आपल्याला दिसते. आणि म्हणून हे सगळे राजकीय नेते ओबीसींना त्यांचा वाटा देतील याच्यावर विश्वास टाकणं म्हणजे फार मोठी अंधश्रद्धा आहे. अशा प्रकारची अंधश्रद्धा किंवा दैववाद आपल्या देशामध्ये आहे. नवस बोलण्याची जी वृत्ती आपल्या बहुजन समाजामध्ये आहे तशाच प्रकारची स्थिती या सर्व राजकीय पक्ष आम्हा ओबीसींना आमचा राजकीय वाटा देतील अशा प्रकारची ही अंधश्रद्धा आपण जपत असल्याचं आज प्रतीक आहे. आणि म्हणून भारतीय जनता पार्टी हा गोळवळकर गुरुजींच्या मनुवादी विचारधारेचा पक्ष आहे, परंतु या बाकीच्या विरोधी पक्षांचे जे प्रमुख आहेत ते पाहिले तर ते ब्राह्मण आहेत, मराठा आहेत आणि वैश्य व्यापारी आहेत. आणि या सगळ्या लोकांनी ओबीसींना सगळ्या प्रकारचे अधिकार नाकारलेले असताना ओबीसींनी आपला सत्तेचा वाटा मागायचा कुणाकडे. आणि आपल्याला माहित आहे भीक मागून काही मिळत नसतं, संघर्षाशिवाय राजकीय सत्ता अशक्य आहे. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये ओबीसींना त्यांचे राजकीय अधिकार सांगण्या अगोदर त्यांची या धर्मव्यवस्थेमधली जी स्थिती आहे ती स्थिती आम्ही समजून घेतली पाहिजे. मागच्या मुलाखतीत मी सांगितलं होतं की काँग्रेस सुद्धा हा चातुर्वर्ण्यवादी पक्ष आहे. आज राष्ट्रीय स्तरावर विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस लढतोय. कोणाविरुद्ध लढतोय? भाजप विरुद्ध. तर भाजप सुद्धा चातुर्वर्ण्याचा, मनुस्मृतीचा समर्थक आहे आणि काँग्रेस सुद्धा समर्थक आहे. आणि उरलेले दोन पक्ष राष्ट्रवादी आणि शिवसेना सुद्धा चातुर्वर्ण्याचे समर्थक आहेत. अशा परिस्थितीमध्ये आज महाभारतामध्ये जसं अभिमन्यूची अवस्था झाली होती, चक्रव्यूहामध्ये बाळासाहेब आंबेडकर एकाकीपणे लढत आहेत आणि त्यांच्यासोबत ओबीसींनी उभं राहणं ही काळाची गरज आहे. तरच या 2024च्या निवडणुकीमध्ये आपल्या हाताला काहीतरी लागणार आहे. परंतु ओबीसींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ, बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष समजावून कोणी सांगायचा हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. आणि तो प्रश्न असा आहे की तो समजल्याशिवाय ओबीसींना राजकीय सत्तेतला वाटा समजणारच नाही. आणि म्हणून हे सर्वच राजकीय पक्ष ओबीसींच्या विरोधी आहेत. आपल्याला माहित आहे मागच्या काळामध्ये 2019च्या निवडणुकीच्या अगोदर मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न विधानसभेत झाला. त्यावेळी सर्वच राजकीय पक्षांनी त्याच्यावर सह्या केल्या. त्यामध्ये विधानसभेतले, विधान परिषदेमधले ओबीसीचे आमदार सुद्धा ते सह्या करण्यास हजर होते. आता 2024ला सुद्धा मराठ्यांना 10% आरक्षण जाहीर झालं आणि त्यावेळी सुद्धा सर्वच राजकीय पक्षाच्या आमदारांनी त्यावर सह्या केल्या, ओबीसींनी सुद्धा केल्या. हे मराठा आरक्षण म्हणजे काय? मराठा हे सामाजिकदृष्ट्या मागासलेले नाहीत, शोषित नाहीत.
आणि म्हणून त्यांचं आरक्षण हे सुप्रीम कोर्टाने नाकारलेलं आहे. संविधानाने जी तत्व सांगितले त्यांनी त्यात सुद्धा ते नाकारलेलं आहे. असं असताना ओबीसीमध्ये घुसखोरी करण्याच्या हेतूनं महाराष्ट्राची विधानसभा, महाराष्ट्राची विधान परिषद एक होते, सर्व राजकीय पक्ष एक होतात. याचाच अर्थ सामाजिक न्यायाचं जे आरक्षण आहे ते ओबीसीना आहे, एससीना आहे, एसटीना आहे. त्यांच्या विरोधात सगळे राजकीय पक्ष आहेत आणि ही राजकीय पक्षांची जी महायुती आहे म्हणजे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची, ती ओबीसींच्या विरोधी असल्यामुळे मराठा आरक्षणासाठी आग्रही असलेले शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांचे पक्ष ओबीसींचं जे स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं आरक्षण आहे ते आरक्षण आकडेवारी नाही म्हणून निवडणुकाच न घेणारे म्हणजे सत्ताधारी त्यांच्या विरुद्ध विरोधी पक्ष ओबीसींसाठी लढायला तयार नाहीत, पण मराठा या क्षत्रिय जातीसाठी लढायला तयार आहेत. आणि म्हणूनच ओबीसींच्या विरोधात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आहेत ही पुन्हा पुन्हा सिद्ध होत असलेली गोष्ट आहे. आणि त्याच्यामध्ये आमचे जे नेते, विधानसभेत जे आमदार आहेत त्या आमदारांना सुद्धा ही गोष्ट माहीत आहे, परंतु तोंड दाबून बुक्क्यांचा मार ते खातात, कारण त्यांना ओबीसी जातींसाठी लढण्याची प्रेरणा अजून तरी मिळालेली नाही. आणि विधानसभेच्या, विधान परिषदेच्या आणि लोकसभेच्या बाहेर असून सुद्धा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे तडपेने प्रश्न मांडतात. याच्यामुळे ही गोष्ट सिद्ध होते की आपल्याला माहित आहे की देशाची जनता ही सार्वभौम असते आणि म्हणून रस्त्यावरचे लढे हे सुद्धा राजकारणाला प्रभावित करत असतात. आज वंचितचा अशा प्रकारचा राजकीय सत्तेत कुठलाही वाटा नसताना त्यांनी महाराष्ट्रामध्ये अशी आघाडी घेतलेली आहे की वंचित बहुजन आघाडीच्या बाळासाहेब आंबेडकरांच्या विचाराशिवाय या देशात आणि या महाराष्ट्रात काहीच घडू शकत नाही, अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे. आणि ही स्थिती मागासवर्गीयांच्या सत्तेचा उदय अलीकडे होऊ लागलाय आणि तो सत्तेचा उदय म्हणजेच आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची सगळी गाजत असलेली वक्तव्य आहेत आणि ओबीसींनी त्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे. आणि म्हणून स्वतः ओबीसी नेते आणि मतदार हे गुलामगिरीच्या मानसिकतेत आज जगतात. एक ओबीसींचा कार्यकर्ता म्हणून मी जाहीररित्या कबूल करतो, मानसिकतेचा विचार केला तर ते आज गुलामच आहेत. आणि म्हणून तीच अवस्था एससी आणि एसटीची सुद्धा आहे, स्त्रियांची सुद्धा आहे. फक्त यातला बौद्ध बांधव म्हणून जो आंबेडकरी घटक आहे तो जागृत होऊन एकाकीपणे या महाराष्ट्रात राज्य क्षेत्रात लढा देत आहे. आता तुम्ही म्हणाल की ओबीसींना लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य आहे, त्यांना निवडणुका लढण्यापासून कोणी अडवलंय? त्यांना म्हणजे अशी एक कमेंट मी पाहिली की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनी सगळ्या राजकीय सत्तेवर आपला पूर्ण वचक ठेवलेला आहे. म्हणजे सत्ताधारी जरी भाजप असला तरी विरोधी पक्ष म्हणून लढण्याची संधी संघटितपणे ओबीसी, एससी, एसटी यांना मिळत नाही, त्यांना उमेदवारी मिळत नाही. याची अनेक कारणं आहेत. देशामध्ये लोकशाही आणली गेली परंतु आर्थिक समता किंवा आर्थिक लोकशाही आपल्या देशात नाही. याच पद्धतीने सामाजिक लोकशाही सुद्धा आपल्या देशात नाही. आणि धार्मिक आधाराने पाहिलं तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांची पूर्ण धर्मावर, सांस्कृतिक वर्चस्वावर पकड असल्यामुळे ओबीसींना कोणताच वाटा सामाजिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक मिळालेला नाही. आणि तो वाटा नसल्यामुळे लढायला जी साधन संपत्तीची गरज असते ती साधन संपत्ती हव्या त्या प्रमाणात ओबीसींकडे नाही, ही वास्तव आहे. परंतु याच्यापेक्षा भयानक अवस्था वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची आणि नेतृत्वाची आहे. तरीसुद्धा ते महाराष्ट्राच्या राजकीय सत्ताधाऱ्यांना नमवतात. मग ही ताकद कोणती? तर ती ताकद कोणती आहे याचा अभ्यास आणि चर्चा वारंवार अशा प्रकारच्या चर्चेमध्ये बोलून ओबीसींनी समजून घेतला पाहिजे. आणि म्हणून धार्मिक विचार या देशाचा पाहिला तर तो विचारच मुळात विषमतेचा विचार आहे. विषमता म्हणजे 85% मागासवर्गीय स्त्रिया, ओबीसी, एससी, एसटी यांना अधिकार नाकारणारा विचार आहे. आणि तो उच्चवर्णीयांच्या फायद्याचा विचार आहे. आणि तो फायद्याचा विचार ऋग्वेद काळात पुरुष सूक्तामध्ये मांडला गेला, मनुस्मृतीमध्ये मांडला गेला. हे पुरुष सूक्त काय असतं, वेद काय असतात, मनुस्मृती काय असते, आम्ही हिंदू असून सुद्धा ओबीसींना त्यातला काहीच माहीत नाही. आणि म्हणून आमची जी गुलामगिरी आहे, आमच्या गुलामगिरीचा मूळ आजार धर्मव्यवस्थेत आहे आणि धर्मव्यवस्था आम्हाला गुलाम करते. ही गोष्ट जर ओबीसींना सांगण्याचा प्रयत्न केला तर ओबीसींना त्याचा राग येतो. ते सांगतात आम्हाला धर्माचा खूप अभिमान आहे आणि या हिंदू धर्म अतिशय पवित्र आणि श्रेष्ठ असा धर्म आहे, त्याच्याविषयी तुम्ही काही बोलत असाल तर आम्हाला राजकीय सत्ता नसली तरी चालेल.
अशा प्रकारची विचारसरणी ओबीसींची असल्यामुळे ओबीसींचा राजकीय वाटा काय आहे, राजकीय वाटा काय असतो हा कळण्याचा मार्गच बंद होतो. आणि म्हणून ओबीसींमधला कुठलाही नेता धार्मिक विषमतेवर, हिंदू धर्मातल्या, वैदिक धर्मातल्या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्या शोषकांवर बोलायला तयार नाही. आणि असं बोलण्याचा प्रयत्न छगन भुजबळ या आमच्या मंत्री महोदयांनी जरी केला तरी त्यांच्या आधीचे प्रमुख हे शरद पवार किंवा आता अजित पवार यांना ते पचणार नाही. कारण क्षत्रिय मराठे हे शोषक आहेत महाराष्ट्रामध्ये आणि त्यांनी या महाराष्ट्राचं शोषण केलेलं आहे. याच्या विरुद्ध फार कमी लोक ओबीसीमध्ये बोलायला तयार आहेत. आणि म्हणून आत्ता बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रात जी राजकीय चर्चा सुरू केलेली आहे त्या चर्चेमध्ये उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील आणि काँग्रेसचे सगळे नेते यांचं सार्वजनिक चारित्र्य हे उघड केलेलं आहे. त्यांनी पैशाचे आर्थिक गैरव्यवहार किती केले, त्यांना ईडी चौकशा किती लागल्या या गोष्टी बाजूला ठेवा, परंतु धार्मिक भ्रष्टाचार आहे, ओबीसींच्या अधिकारांची, मागासवर्गीयांच्या अधिकारांची वाट लावणं, भ्रष्ट मार्गाने त्यांना सगळे अधिकार नाकारणं, या बाबतीत हे सगळे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य किती बदनाम आहेत आणि किती कुप्रसिद्ध आहेत याची चर्चा खरी म्हणजे आज महाराष्ट्रात चालू आहे. परंतु याच्यावर कोणी बोलायला तयार नाही. कारण यांच्यावर अशा प्रकारची टीका केली तर आज ज्या काही 4-5 जागा मिळतात त्या सुद्धा मिळणार नाहीत अशी भीती लोकांना आहे. मग अशी परिस्थिती आली तर या राजकीय वाटा आणि राजकीय जागा मागायला आम्ही ह्या ब्राह्मण, मराठा, वैश्य यांच्याकडेच जायचं का? कधी स्वतःच्या पक्षाची स्थापना करायची नाही का? तर या पक्षाची स्थापना वंचित बहुजन आघाडीच्या निमित्तानं बाळासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे. आणि मागच्या निवडणुकीमध्ये अशा प्रकारच्या मागासवर्गीय बांधवांना, ओबीसी, एससी, एसटी यांना मोठ्या प्रमाणात उमेदवारी देऊन बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की शूद्र या ओबीसींची लोकसंख्या 52% आहे, बऱ्यापैकी आर्थिक स्थिती त्यांची आहे, लढण्या इतपत स्थिती आहे, परंतु त्याच्यापेक्षा भयानक आर्थिक, राजकीय, सामाजिक स्थिती असताना सुद्धा वंचित बहुजन आघाडीने मागच्या लोकसभेला हा महापराक्रम करून दाखवला. आणि त्या निवडणुकीमध्ये मी सुद्धा लोकसभा लढलो आणि पडलो, सगळे उमेदवार पडले, हारले, पण निवडणुकीमध्ये निवडणुका हरणं किंवा पडणं, पराभूत होणं हे काय वाईट नाही. तुम्ही लढला, तुम्ही निवडणुकीमध्ये जी संधी दिलेली आहे आपल्याला संविधानाने ती संधी स्वीकारून तुम्ही संघर्ष केला, याला महत्व आहे. आणि त्या हरलेल्या लढाईचा विजयी परिणाम वर्तमान काळात 2024 मध्ये आपण पाहतोय. यामध्ये बाळासाहेब आंबेडकर हे प्रमुख नेते म्हणून देशाच्या राजकारणात विराजमान झालेले आपल्याला दिसतात. पण याच्या पाठीमागं सुद्धा बाळासाहेब आंबेडकरांचं जे आजचं सगळं यश दिसते याच्या पाठीमागं त्यांचे आजोबा आदरणीय भारतरत्न संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मोठं योगदान आहे. आणि म्हणून ज्या मनुस्मृती या ग्रंथानं आमच्या स्त्रिया, देशाच्या एकूण लोकसंख्येच्या 50% स्त्रिया, ओबीसी, एससी, एसटी यांना सर्व प्रकारची आर्थिक, सामाजिक, राजकीय सत्ता नाकारली, त्यांना शूद्र म्हणून हिणवलं, त्यांचा अपमान केला, त्यांनी जर वेदांचं श्रवण केलं, ज्ञान जर ऐकण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या कानात शिशे ओतण्याचा प्रयत्न केला, त्यांना ठार करण्याचा प्रयत्न, त्यांना संपत्ती नाकारण्याचा प्रयत्न केला, तो मनुस्मृती ग्रंथ सार्वजनिकरित्या रायगड जिल्ह्यात जाळला. या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या आंदोलनानं आजच्या बाळासाहेब आंबेडकर या त्यांच्या नातवाची निर्मिती झाली. आणि अशा प्रकारचे नातू ओबीसी जातींमधल्या कुठल्याच जातीत आपल्याला पाहायला मिळत नाहीत. एवढे बंडखोर, इतके हुशार, इतके विद्वान नातू पाहायला मिळत नाही. याचं कारण आजोबा म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जे योगदान आपल्या जीवनात दिलं त्याचा परिणाम म्हणून आज वंचित बहुजन आघाडी ही मागासवर्गीयांना आदर्श राजकीय संघटना म्हणून दिसत आहे. अशा प्रकारची राजकीय परंपरा ओबीसींकडे नाही. आणि म्हणून आम्ही शूद्र म्हणून आजही गुलाम आहोत. ही गुलामगिरी ओबीसी मान्य करत नाहीत आणि ती गुलामगिरी मान्य केल्याशिवाय तुम्हाला सत्तेतला राजकीय वाटा मिळूच शकत नाही. तुम्हाला असं वाटेल की ब्राह्मण मराठ्यांचं, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांचं गुणगान गाऊन, त्यांची आरती करून, त्यांचे पाय दाबून आम्हाला राजकीय सत्तेत वाटा मिळेल ते कदापि शक्य नाही. राजकीय सत्ता ही सत्ता अत्यंत महत्वाची असते. पृथ्वीवर जे जे जीव जगतात त्यांना मुक्ती ही सत्तेच्या माध्यमातूनच मिळते. ती काय आकाशातली देवांच्या कृपेने मिळत नाहीत. आणि म्हणून ही मुक्ती मिळवायची असेल तर आमची गुलामगिरी समजल्याशिवाय आम्हाला मुक्ती मिळणार नाही. कारण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनी जो धर्म या देशामध्ये हजारो वर्षापासून उभा केलेला आहे तो धर्म आम्हाला आमची राजकीय सत्तेतला वाटा नाकारणारा धर्म आहे. एवढं जरी ओबीसींना समजून आलं
तरी ते लगेच बंड करतील असं नाही, कारण हे बंड करण्यासाठी प्रचंड विचारांची ताकद, सदसद विवेकबुद्धी असावी लागते आणि अशी बुद्धी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आजचे जे नेते आहेत त्यांना आजोबांकडून आलेली आहे आणि ती केवळ त्यांच्या परिवारापुरती, आंबेडकर परिवारापुरती मर्यादित राहिली नाही, तर संपूर्ण आंबेडकरी समाज, बौद्ध बांधव या मुक्तीचा अनुभव आज घेत आहेत. आणि ही मुक्ती काय आहे? ही मुक्ती ह्या आंबेडकर जयंतीला आपण अनुभवावी, ओबीसीने अनुभवावी. आंबेडकर जयंतीमध्ये सर्वांनी सामील व्हावं. तिथे असलेली पुस्तकं, तिथे असलेले वक्ते यांची भाषणं ऐकावीत, तेव्हाच ही तुम्हाला समजेल. परंतु आम्ही हिंदू ओबीसी, आगरी, कोळी, भंडारी हे सगळे लोक आंबेडकर जयंतीला जाणार नाहीत. आम्ही आसाराम बापू असतील किंवा पांडुरंग शास्त्री आठवले असतील, नाना धर्माधिकारी असतील, या सगळ्यांच्या प्रवचन ऐकायला जातो. पण जिथे ओबीसींच्या मुक्तीचा, ओबीसींची राजकीय सत्ता नावाची काही गोष्ट असते याची चर्चा सुद्धा होत नसते. मग आमच्या राजकीय सत्तेची चर्चा ही आंबेडकर जयंतीमध्ये, महात्मा फुले जयंतीमध्ये होत असते. अलीकडेच शिवजयंतीच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा शूद्रांच्या अधिकारांचा, रयतेचा विचार सुद्धा ऐकायला मिळत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे व्यक्तिमत्व आहे ते रयतेचं स्वराज्य निर्माण करणारं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांना सुद्धा वैचारिकदृष्ट्या बदलण्याचं काम महाराष्ट्रात चालू आहे. आणि म्हणूनच आज मला आनंद वाटला की शाहू महाराजांच्या उमेदवारीला बाळासाहेब आंबेडकर यांनी पाठिंबा दिला. त्यांनी सांगितलं की त्यांच्या बरोबर आम्ही सगळे आहोत. परंतु वर्तमान काळात जेवढे मराठा सत्ताधारी आहेत किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहेत त्यांनी सुद्धा ओबीसी विरोधी भूमिका घेतलेली आहे. मराठा जातीची बाजू घेतलेली आहे. मराठा जातीला सरसकट कुणबी दाखले हवेत किंवा त्यांना ओबीसीच्या आरक्षणामध्ये वाटा हवा ही असंविधानिक मागणी आहे. त्याचं समर्थन त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रात ओबीसींना अतिशय तल्लख बुद्धीने विचार करावा लागणार आहे. केवळ त्या कुटुंबात जन्मलेला एखादा आहे किंवा त्या जातीत जन्मलेला आहे म्हणजे तो समतावादी आहे, तो विषमतेचा विरोधक आहे असं म्हणता येणार नाही. त्यांच्या प्रत्यक्ष वागण्यावरून आपल्याला निर्णय घ्यावे लागतात. आणि म्हणून ओबीसींचा आरक्षणाच्या विरोधी संपूर्ण महाराष्ट्रातले ब्राह्मण, मराठा, वैश्य आज आहेत. आणि आरक्षणाचं जे तत्व आहे त्या आरक्षणाच्या तत्वामध्येच आपल्याला माहिती आहे नोकऱ्यांमधलं आरक्षण, शिक्षणामधलं आरक्षण आणि राजकीय आरक्षण अशा सगळ्या गोष्टी आहेत. परंतु हे ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा संकल्पच महाराष्ट्राच्या विधानसभेने केलेला आहे. त्यामध्ये अजितदादा पवार आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत, एकनाथराव शिंदे आहेत. हे सगळे सत्ताधारी आपल्या विरोधात असताना ओबीसींना राजकीय वाटा देणार कोण हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकर आज स्वतंत्रपणे लढतायत. ते कोणाकडे अर्ज विनंत्या करत नाहीत. त्यांनी सांगितलेले की आम्हाला स्वातंत्र्य आहे, आम्ही कुठेही जाऊ शकतो, कसंही लढू शकतो. आणि हा पराक्रम 2019 मध्ये त्यांनी केला. आणि त्यांनी जेव्हा या सगळ्या लोकसभेच्या जागा लढवल्या त्यावेळी बीजेपीची बी टीम असा त्यांच्यावर आरोप करण्यात आला. हा जो आरोप आहे तो आरोप याचं प्रतीक आहे की शूद्रातिशूद्र ओबीसींनी स्वातंत्र्याचा मार्ग पत्करला की त्यांच्यावर प्रचंड टीका, त्यांचे अपमान करण्याची प्रवृत्ती ही उच्चवर्णीयांमध्ये आहे. अर्थातच पत्रकारिता असेल, प्रचार यंत्रणा असतील, या उच्चवर्णीयांकडे आहेत. सगळ्या आधुनिक यंत्रणा आहेत. ईव्हीएम सारखी ओबीसींना, एससी एसटीना हरवणारी यंत्रणा, अत्यंत आधुनिक यंत्रणा या सत्ताधारी जातींकडे आहे. पत्रकारिता आहे, धर्म त्यांच्या बाजूने उभा आहे. आणि म्हणूनच निवडणुकीच्या सुरुवातीलाच राम मंदिराचं उद्घाटन करून मोदींनी सांगितलं की ज्या रामानं क्षत्रिय म्हणून शूद्रांना शिक्षण नाकारलं, शंभुकाचा वध केला, त्याचं मंदिर आम्ही या देशामध्ये मोठ्या उत्साहाने उभारलेलं आहे. आणि त्या मंदिराची स्थापना करून हा जो प्रभू रामचंद्र आहे तो ओबीसींचा विरोधक आहे, स्त्रियांचा विरोधक आहे, त्यालाच महापुरुषाचा दर्जा देशाच्या निवडणुकांच्या पूर्वकाळात मोदींनी देऊन सांगितलेलं आहे की आम्ही सगळेजण ओबीसींच्या विरोधी आहे, आमचा धर्म सुद्धा विरोधी आहे. आणि खऱ्या अर्थानं ओबीसी, एससी, एसटी यांना समतेचा विचार 2500 वर्षापूर्वी सांगणाऱ्या भगवान बुद्धाला अयोध्येच्या राम मंदिराच्या खाली बुद्ध व्यवस्थेचे किंवा बुद्ध स्मृतीस्थळांचे अवशेष सापडून सुद्धा ते नाकारणारे मोदी रामाला पुढे करतात. याचं कारण या देशामध्ये विषमतावादी धर्म इथल्या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांना हवा आहे. आणि हा जो धर्म आहे तो ओबीसींच्या विरोधी आहे. ही गोष्ट ओबीसींना समजली पाहिजे. आणि म्हणून ओबीसींना जाग करण्याची आंदोलनं
ओबीसी नेत्यांनी केली पाहिजे. आता आपल्याला माहित आहे ओबीसी नेत्यांचा सगळ्यात मोठा अडचणीचा प्रश्न आहे धर्म, आणि तो धर्मच त्यांना गुलाम करत असेल आणि त्या धर्माचं समर्थन जर ओबीसी करत असतील तर ओबीसीना राजकीयच काय, शिक्षणातला वाटा असेल, नोकऱ्यांमधला वाटा असेल, अगदी पाणवठ्यावरचा वाटा असेल किंवा जगण्याचे अधिकार आहेत ते मिळणं सुद्धा अशक्य आहे. आणि म्हणून 2024ची निवडणूक ही अत्यंत महत्वाची आहे. ही निवडणूक मनुस्मृतीच्या सगळ्या समर्थकांची निवडणूक आहे. म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे मनुस्मृतीचे सुपुत्र आहेत आणि या सुपुत्रांमध्ये सत्तेचं भांडण आहे. त्या सत्तेमध्ये ओबीसी, एससी, एसटी यांना प्रवेश सुद्धा नाकारला जात आहे आणि हा प्रवेश नाकारला जाण्याची जी चर्चा आहे ती बाळासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक मुलाखतीत आता पाहायला मिळते. आणि महाराष्ट्रातल्या ओबीसीनी ही सगळी चर्चा नीट निरखून ऐकली पाहिजे, समजून घेतली पाहिजे अशी मी विनंती करतो. आणि म्हणून सांस्कृतिक गुलामगिरीमुळे ओबीसीना सत्तेतला वाटा मिळत नाही हे ओबीसी नेत्यांना म्हणजे वडेट्टीवार असतील, माननीय मंत्री महोदय छगन भुजबळ असतील किंवा प्रकाश अण्णा शेंडगे असतील यांना कसं समजावं हा प्रश्न आहे. कारण धर्म म्हणून ती अशी चर्चा ऐकणारच नाहीत आणि त्यांना सांगायचा प्रयत्न केला तर ते सांगतील की नाही आपल्या ओबीसी लोकांना धर्म अतिशय प्रिय आहे, देव हे अतिशय प्रिय आहेत, देवळे अतिशय प्रिय आहेत आणि मग त्यांना याच्या विरुद्ध आम्ही बोलून आमचं राजकीय अस्तित्व आम्ही कशाला गमावू. आणि म्हणूनच ते नेते सुद्धा या व्यवस्थेचे गुलाम आहेत आणि आमचे ओबीसी मतदार सुद्धा गुलाम आहेत. आणि म्हणून बौद्ध बांधवांनी जी सांस्कृतिक गुलामगिरी संपवण्याचा जो मार्ग निवडलेला आहे तो मार्ग विद्यमान व्यवस्थेत बाळासाहेब आंबेडकरांच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळतो. बाळासाहेब आंबेडकरांचा हा जो परिचय आहे हा परिचय बौद्ध बांधव काय ओबीसीना करून देणार नाहीत, पण ओबीसी म्हणून मी तो करून देणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून सांस्कृतिक गुलामगिरी म्हणजे धार्मिक गुलामगिरी. हिंदू धर्माने आमच्यावर जी गुलामगिरी लादलेली आहे त्यामध्ये सर्व प्रकारचे अधिकार आमचे नाकारलेले आहेत हे मनुस्मृती वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येतं. आणि ही गुलामगिरी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुद्धा सांगितली की तुमच्याकडे शिक्षण नाही, धार्मिक अधिकार नाहीत म्हणून तुम्ही या व्यवस्थेचे गुलाम आहात. तर ही जी गुलामगिरी बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आम्हाला सांगितली. आणि मुक्ती कोण पते भाषण त्यांनी केलं आणि भाषण करून सांगितलं की या भाजपाचं जे हिंदुत्व आहे किंवा काँग्रेसचं जे हिंदुत्व आहे, राष्ट्रवादीचं आहे, शिवसेनेचं आहे, हे कुठल्याही प्रकारचं हिंदुत्व हे तुम्हाला स्वातंत्र्य, सर्व प्रकारचं स्वातंत्र्य नाकारतं. आणि म्हणून या पक्षाचं सदस्य होणं सुद्धा गुलामगिरीचाच प्रकार आहे. आणि म्हणून ही गुलामगिरी संपवायची असेल तर सांस्कृतिक मुक्तीचा मार्ग जो बौद्धांनी स्वीकारला तो मार्ग काय आहे आम्ही समजून घेतला पाहिजे. आणि हा सांस्कृतिक धार्मिक मुक्तीचा मार्ग तुम्हाला राजकीय वाटा देतो. अशा प्रकारचा स्वतंत्रपणे राजकीय वाटा कुठलाच ब्राह्मण, कुठलाच मराठा, कुठलाच वैश्य आपल्याला कधीच देणार नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या बांधवांना सांगितलं की तुम्ही या मुक्तीच्या मार्गाने चला आणि तोच मुक्तीचा मार्ग, धार्मिक मुक्तीचा मार्ग म्हणजेच भगवान बुद्धांच्या समतेकडे जाण्याचा मार्ग, तोच संविधानाचा मार्ग आहे, तोच तुम्हाला राजकीय सत्ता देऊ शकतो. आता ही जी राजकीय सत्ता आहे ती राजकीय सत्ता या देशातला कुठलाच राजकीय पक्ष ओबीसीना देऊ शकत नाही. हे वास्तव मी सांगितलं तर मग जायचं कुठे असा प्रश्न ओबीसीना पडू शकतो. आणि ते सांगतील की तुमचं पाटील साहेब हे काय आम्हाला पटत नाही, परंतु हे सत्य आहे. कुठलेच राजकीय पक्ष महाराष्ट्रातले तुम्हाला ही सत्तेचा वाटा देऊ शकत नसतील. तर स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करणं किंवा अपक्ष म्हणून लढणं हा आपल्या समोरचा मार्ग आहे. आणि म्हणून धर्मांतर हा यावरचा उपाय आहे असं जर राजकीय नेतृत्वाला ओबीसींच्या मी सांगितलं तर ते त्यांना अजिबात पटणार नाही. ते सांगतील जीव गेला तरी चालेल पण आम्ही गर्व से कहो हम हिंदू है हा जो आमचा मार्ग आहे तो सोडणार नाही. आम्ही धर्मासाठी प्राणत्याग सुद्धा करू पण धर्मांतर कदापि करणार नाही. परंतु आत्ता बाळासाहेब आंबेडकर नावाचं जे व्यक्तिमत्व सगळ्यांशी चार हात करते आणि एक राजकीय चर्चा ज्या साध्या दिसायला साध्या चर्चा आहेत पण त्या चर्चा शंकराचार्यांची जी चार पीठं आहेत किंवा मनुस्मृती आहे किंवा पुरुष सूक्त आहे यांना उद्ध्वस्त करणाऱ्या चर्चा आहेत, त्या साध्या चर्चा नाहीत. आणि त्या चर्चा म्हणजे त्यांच्या पूर्वजांनी केलेला हिंदू वैदिक मनुस्मृतीचा जो धर्म आहे आम्हाला गुलामी लादणारा त्या धर्माचा त्यागामुळे ती चर्चा करण्याची ताकद त्यांच्यामध्ये आलेली आहे. ही गोष्ट सुद्धा या निमित्ताने मी आपल्यासमोर करतो. आता धर्मांतराला ओबीसी लोक खूप घाबरतात परंतु मी तुम्हाला अभिमानाने सांगेन की आमच्या आगरी, कोळी, भंडारी या सगळ्या लोकांनी पूर्वी ख्रिश्चन धर्मांतर केलेले आहेत मुंबई परिसरात, गोव्याच्या परिसरात, वसईच्या परिसरात. आणि ते लोक आज ईस्ट इंडियन म्हणून ओळखले जातात कारण त्यावेळची स्थिती अशी होती की हिंदू धर्मातले जे प्रमुख शासनकर्ते होते
ते आम्हाला काडीचा अधिकार द्यायला तयार नव्हते. हिंदू म्हणून हे अधिकार मिळत नसतील तर त्यांनी ख्रिश्चन धर्मांतर केलं, काहींनी मुस्लिम धर्मांतर सुद्धा केलंय आणि अलीकडेच बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्मांतर केलं. कारण या तिन्ही धर्मांना हिंदू धर्माचे नियम आणि निकष लागू होत नाहीत आणि म्हणून लोकांनी तो सोयीचा मार्ग पत्करला. आणि म्हणूनच आज बौद्ध म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर फार मोठी झेप भारतीय राजकारणात घेत आहेत. मागच्या निवडणुकीत असरुद्दीन ओवेसी यांच्यासोबत राजकीय सभा मला ऐकण्याची संधी भेटली. त्यांनी सुद्धा अशाच प्रकारचं बंड आपल्या देशात केलेलं आहे. आणि म्हणून हे हिंदू धर्माची मनावरची गुलामगिरी संपवायची असते आणि राजकीय वाटा जर मिळवायचा असेल तर आमच्या मनावरची धार्मिक गुलामगिरी आम्ही फेकून दिली पाहिजे. आणि म्हणून हिंदू वैदिक धर्मात ओबीसीना वैचारिक स्वातंत्र्य नाही हे सत्य आहे आणि ही गोष्ट कोणीही ओबीसी बोलायला तयार नाही. आणि म्हणून शूद्र म्हणून आम्हाला जी गुलामगिरी या देशाने लादली ती गुलामगिरी संपवण्याचा मार्ग आरक्षणाच्या माध्यमातून भारतीय संविधानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला होता. परंतु आरक्षण ही जणू काही सवलत आहे अशा प्रकारचा गैरसमज मराठा बांधवांना झाला, काही ओबीसी बांधवांना झाला. आणि ब्राह्मण आणि वैश्य हे लोक तर म्हणतात की आरक्षणाची भीक मागून तुम्ही किती दिवस जगणार आहात. पण आरक्षण ही भीक नाही. तुम्ही हजारो वर्ष जे आम्हाला राजकीय सत्तेतला वाटा नाकारलात, धार्मिक सत्तेतला वाटा नाकारलात आणि आर्थिक सत्तेतला वाटा नाकारला, त्यामुळे आम्ही गुलाम झालो. ही गुलामगिरी संपवण्याचा संविधानिक मार्ग म्हणून आरक्षण आम्हाला भेटले. त्या आरक्षणाच्या विरोधी जे जे बोलत असतील, आज मराठा बांधव सुद्धा बोलतात की मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण मिळालं नाही तर ते आरक्षणच रद्द करा. जाट, गुर्जर, पटेल हे सुद्धा अशीच भूमिका घेऊन वागतायत. या सगळ्यांबद्दल सावधपणे पवित्रा ओबीसीनी घ्यावा, जो पवित्रा बाळासाहेब आंबेडकरांनी घेतलाय अशाच प्रकारचा बौद्धिक पवित्रा ओबीसीनी घेतला पाहिजे. राजसत्ता म्हणजे काय हे सुद्धा आम्ही समजून घेतलं पाहिजे. आपल्याला माहित आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास किंवा राजे राजवाड्यांचा इतिहास आम्ही पाहतो. त्यामध्ये शूद्रांचे लोक पराक्रमी होते, राजघराण्यातले होते किंवा राजकीय सत्तेतले वाटेकरी होते असा कुठलाच पुरावा आपल्याला शोधूनही सापडत नाही. याचं कारण राजकीय सत्तेचे सगळे मार्ग ओबीसीना शूद्र म्हणून इथल्या व्यवस्थेने नाकारले होते. त्यांनी राजकीय सत्तेत येऊ नये अशा प्रकारची काळजी पूर्वी घेतली जायची. आताही उद्धवजी ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसचे सगळे पुढारी तेच करतात की ओबीसीनी सत्तेत जाऊ नये, सत्तेत गेले तर आमच्या पक्षाचे गुलाम म्हणून जावं, स्वतःच्या जातीचा उद्धार करण्याचा कोणताही प्रश्न त्यांनी विधानसभेत मांडू नये अशा प्रकारची रचना आपल्या देशात झालेली आहे. राजकीय सत्ता पूर्वीच्या काळात शस्त्र धरण्याची सत्ता, लढाई लढण्याची सत्ता म्हणून प्रचलित होती आणि या लढाईमध्ये सुद्धा आपल्याला शस्त्राचा अधिकार इथल्या क्षत्रियांनी, ब्राह्मणांनी, वैश्यांनी नाकारला होता. आणि म्हणूनच आपले कोणी राजे होऊ शकत नव्हते, सैनिक होऊ शकत होते, शेतकरी होऊ शकत होते, गुलाम होऊ शकत होते. आणि म्हणूनच देशावर परकीय सत्तेने आक्रमण केल्यानंतर क्षत्रिय तेवढे लढायचे, क्षत्रिय पडले तर ब्राह्मण लढायचे, ब्राह्मण पडले तर वैश्य लढायचे. पण बाजूच्या शेतात काम करणारा जो शूद्र आहे, ओबीसी आहे, त्या लढाईकडे तटस्थपणे पाहायचा. तो सांगायचा की आम्हाला लढण्याचा अधिकारच नसेल, आम्हाला राजा होण्याचा अधिकार नसेल तर आम्हाला काय फरक पडतो. सत्ता कुठल्या राजाची येते, इंग्रजांची येते, पोर्तुगीजांची येते, मोगलांची येते. तसंच आज सुद्धा ओबीसी असं समजतात मुख्यमंत्री फडणवीस होऊ दे, उद्धव ठाकरे होऊ दे किंवा शरद पवार होऊ दे, आमचा काय संबंध. अशा प्रकारे बेफिकिरी वृत्ती ओबीसींनी सुरू केलेली आहे आणि राजकीय सत्तेचा त्यांना पडलेला विसर आहे. हा विसराला धर्माची धुंदी देऊन हे सगळे उच्चवर्णीय नेते ओबीसीना राजकीय सत्ता किंवा शस्त्राची सत्ता होती आहे, राहणार आहे याविषयी एक वाक्य सुद्धा बोलत नाहीत. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये शरद पवारांची भाषणं तुम्ही नीट ऐका, उद्धवजी ठाकरेंची ऐका, काँग्रेसच्या पुढाऱ्यांची ऐका, भाजपच्या पुढाऱ्यांची ऐका. कधी ओबीसी मतदाराला राज्य करण्याचा अधिकार मिळावा, त्यांना राजकीय सत्तेमध्ये लोकसंख्येच्या 52% वाटा मिळावा, एकूण ओबीसी, एससी, एसटी आणि स्त्रियांना 85% या देशाची सत्ता मिळावी अशा प्रकारचं एकही भाषण तुम्हाला कोणी करताना दिसत नाही. आज राहुल गांधींनी हा पाठपुरावा सुरू केलेला आहे की या देशातल्या मागासवर्गीयांना, वंचितांना, पिचड्यांना सत्तेमध्ये वाटा भेटला पाहिजे अशा प्रकारची भाषणं ते करतायत. परंतु राहुल गांधींनी जे सगळी वक्तव्य केली आहेत त्याला काँग्रेसमधल्या सरंजामी लोकांचा पाठिंबा नाही. आणि हा पाठिंबा जर मिळवायचा असेल तर राहुल गांधींना केवळ राजकीय सत्तेमध्ये मागासवर्गीयांना वाटा एवढाच बोलून चालणार नाही, तर ज्या धार्मिक व्यवस्थेने भारतामधल्या मागासवर्गीयांना हा वाटा नाकारलेला आहे ती व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा संकल्प केला पाहिजे. त्यासाठी संविधानाला पूरक असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला बौद्ध धम्म काय आहे
हे देशाला ओरडून सांगावं लागेल. आणि अशा प्रकारची हिंमत जर राहुल गांधींमध्ये आली तर देशामध्ये थोडंफार परिवर्तन होऊ शकतं. पण संविधानकारांनी जी कृती मागच्या काळात केली अशा प्रकारच्या कृती करणारा राजकीय नेता आज तरी अस्तित्वात नाही. आणि ओबीसी, एससी, एसटी आणि स्त्री शूद्रांना राजकीय सत्तेतला वाटा हवा असेल तर त्यांच्या मनावर गुलामी लादणारा धर्म सुद्धा आम्हाला बदलावा लागेल. आणि म्हणून राजसत्ता ही शूद्रांना ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या त्रैवर्णिकांनी नाकारली आणि त्याच पद्धतीने शिक्षणाचा अधिकार सुद्धा नाकारला. हाच अधिकार महाभारतामध्ये एकलव्याला नाकारला गेला आणि हाच अधिकार आपल्याला माहित आहे शंभूकाला महाभारतात नाकारला गेला. आणि अशा प्रकारचे अधिकार नाकारण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात झाले. आज अनेक विद्यार्थी आमचे आत्महत्या करतायत किंवा विद्यार्थ्यांना शिकू न देणारी यंत्रणा महाराष्ट्राच्या राजकारणात, देशाच्या राजकारणात शिक्षण विरोधी गोष्टी पाहायला मिळतात. शाळा बंद करण्याचा प्रयत्न आपल्या महाराष्ट्रात होतोय. शिक्षणावरचा पैसा नको तिकडे वळवण्याचं काम मोदी सरकार सुद्धा करते. म्हणजे ओबीसीचं शिक्षण नाकारण्यासाठी, राजसत्ता नाकारण्यासाठी सारा देश कामाला लागलेला. आत्ताच्या निवडणुका खरं सांगायचं म्हटलं तर लोकशाहीच्या निवडणुका जगाला दिसत असल्या तरी या देशातल्या ओबीसी, एससी, एसटी या 85% लोकसंख्येवर गुलामी लादण्याच्या निवडणुका आहेत. आणि या निवडणुकांमध्ये त्यांना लढण्याची संधी नाकारली जाते. हे सगळ्यात भयानक आहे. कमीत कमी तुम्ही संधी जी आहे म्हणजे भारतीय संविधानाने सुद्धा सर्व प्रकारचे संधी आणि अधिकार देणारी अनेक आर्टिकल लिहिली गेली आहेत. परंतु संविधान समोर असताना ओबीसीना निवडणुकीमध्ये तिकीट नाकारण्याचा जो प्रकार सुरू आहे त्या नाकारण्याचा प्रकाराचा उद्रेक जो आहे तो बाळासाहेब आंबेडकरांच्या वक्तव्यातून आता पाहायला मिळतोय. परंतु ओबीसी बांधव, ओबीसी राजकीय नेते याच्यावर बोलायला तयार नाहीत. आणि म्हणूनच ओबीसी हे आज तर्क करायला सुद्धा तयार नाहीत कारण ते वेगळ्या गुलामगिरीमध्ये जगतायत. बाळासाहेब आंबेडकर अशा प्रकारचा युक्तिवाद का करू शकतात हा म्हणजे महाराष्ट्रात चर्चेचा मुद्दा असायला पाहिजे. पण अशी त्यांनी चर्चा केल्यामुळे समाजातले जे सगळ्या चर्चा आहेत किंवा मतदारांच्या चर्चा आहेत त्या चर्चांमध्ये संघ परिवार असेल किंवा काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना असेल ते बाळासाहेब आंबेडकरांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत. मागच्या 2019च्या निवडणुकीत बाळासाहेब आंबेडकरांसहित माझ्यासह सगळ्यांना भाजपची बी टीम म्हणून जाहीर केलं. परंतु आज भाजपमध्ये जे सामील झालेले सर्वपेक्षीय नेते आहेत म्हणजे शिवसेनेचा अर्धा पक्ष हा बीजेपीमध्ये गेलेला आहे, राष्ट्रवादीचा अर्धा पक्षही बीजेपीमध्ये गेलेला आहे. हे सगळे लोक कोण आहेत? जातीने उच्चवर्णीय आहेत. एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील. काही लोक सांगतात की नाही त्यांना ईडी लावली म्हणून ते गेले, त्यांची इच्छा नव्हती. परंतु त्यांना ईडी तरी का लावली तर त्यांनी एवढ्या मोठ्या चोऱ्या केलेल्या आहेत. तर ठीक आहे, भाजपा हे फार मऊ असे शासक आहेत. खरं म्हणजे यांना म्हणजे छोटी चोरी जर कोणी केली छोट्या भोरट्या चोराने तर त्याला जेलमध्ये टाकतात, जन्मठेपेची शिक्षा करतात. पण लोकांचे 70-70 हजार कोटी खाणाऱ्या लोकांना एवढ्या वॉशिंग पावडर निर्मासारखं मोदी आणि शाह आपल्या जवळ का ठेवतात हा मोठा प्रश्न आहे. त्याच्यामुळे हे काय लोकशाही किंवा लोकांचा न्याय राहिलेला नाही. तर याच्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे सत्तेमध्ये कसे राहावेत आणि ओबीसी, एससी, एसटी यांचे सत्तेचे मार्ग बंद कसे करावेत यासाठी राजकीय चर्चा सुरू आहेत. पण मीडिया सुद्धा याची दखल घेत नाहीत. मीडिया कधी विचार करत नाहीत. अरे होय, भारतीय संविधानाची एखादी कॉपी घेऊन त्याच्यावर चर्चा मीडिया, पत्रकार करत नाहीत. या संविधानात सांगितलेलं आहे की ज्या 85% मागासवर्गीयांना, स्त्रियांना, ओबीसी, एससी, एसटी यांना राजकीय सत्तेचे मार्ग पूर्वीच्या काळात बंद करण्यात आले होते. ते बंद केलेले मार्ग आता कुठला राजकीय पक्ष सुरू करतोय का याच्यावर मीडिया चर्चा करत नाही. आणि ही चर्चा अशी होते की बाळासाहेब आंबेडकर हे बीजेपीला जिंकून देण्यासाठी प्रयत्न करतात. पण तुम्ही तरी काय करताय? तुमच्यातले अर्धे लोक जर आज भाजपमध्ये गेलेले असतील तर उरलेले लोक भाजपमध्ये जाणार नाही याची गॅरंटी काय? आणि त्याच्यामुळे आता ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या सत्ताधाऱ्यांना कुठलंच राजकीय आणि आर्थिक चारित्र्य नसतं, शील नसतं, ही काळाने सिद्ध केलेली गोष्ट आहे. त्याच्यामुळे ओबीसी लोकांना जी भीती आहे की आमचं काय होईल, आम्ही निवडणूक लढलो, फॉर्म भरलं तर काय होईल आणि आमच्यावर काय किती टीका होईल किंवा आम्हाला आतमध्ये टाकलं जाईल याची भीती बाळगण्याची गरज नाही. कारण उच्चवर्णीय लोक जे जे सत्तेत गेलेत त्यांनी किती गैरव्यवहार केलेत. दस्तूरखुद्द भाजपाने ज्या पद्धतीने ईडी लावून विरोधी पक्षांना लुटलेलं आहे, उद्योगपतींना लुटलेलं आहे आणि त्यांना जवळजवळ खंडण्याच द्यायला लावल्यात इलेक्ट्रॉल बॉन्डच्या निमित्ताने. यामध्ये ज्यांनी मनुस्मृती वाचलेली नाही, ऋग्वेदकालीन पुरुषत्व वाचलेलं नाही, त्यांना हे माहीत नाही.
की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांना इथल्या धर्माने किती अमर्याद अधिकार दिले होते आणि ते अमर्याद अधिकार आजही भ्रष्टाचाराच्या रूपाने ते वापरतात आणि केलेल्या भ्रष्टाचाराला पवित्र करण्यासाठी देवळांची निर्मिती करतात. त्यामध्ये राम मंदिर असेल किंवा धार्मिक आंदोलन असतील हे करून ओबीसीना सांगतात आम्ही धार्मिक आहोत म्हणजे चोर नाही. परंतु जे जे धर्मप्रमुख आहेत, जे जे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आहेत, त्यांनी केलेल्या ज्या चुका आहेत, घोडचुका आहेत, भ्रष्टाचार हे पाहिलं तर या देशामध्ये 15% लोकसंख्या असलेली हे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य प्रचंड लूट देशाची करतात आणि ती लूट परकीयांनी केलेल्या लुटीपेक्षा जास्त आहे. आणि म्हणून ओबीसीनी हे जे पाप पुण्याचे विषय आहे ते बाजूला ठेवून आमच्या मानकोटीवर बसलेल्या, आमच्या मानेवर बसलेल्या, आम्हाला गुलाम करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना निवडणुकीमध्ये आव्हान देण्याचं सामर्थ्य ठेवलं पाहिजे. पण ते सामर्थ्य मिळण्यासाठी आपण मनाने प्रथम स्वतंत्र झालं पाहिजे आणि मनाचं स्वातंत्र्य हे सगळ्यात मोठं स्वातंत्र्य आहे असं बाबासाहेब आंबेडकर सांगून गेलं. आणि मनाचं स्वातंत्र्य म्हणजेच इथल्या धर्माने लादलेली गुलामगिरी आहे ती सोडून देणं हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं नातू असणं म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. कारण शरद पवारांचं नातू असणं म्हणजे काय हे पार्थ पवारने दाखवून दिलं. किंवा सगळे मराठा ब्राह्मण वैश्य यांचे नातू आज काय करतात. आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून समस्त मागासवर्गीयाला न्याय देण्यासाठी आटोकाट संघर्ष करतात, समतेचा संघर्ष करतात. हे नातू असणं किंवा हे आजोबांचं वारसदार म्हणून जगणं यामध्ये फरक काय तो आम्ही समजून घेतला पाहिजे. आणि आम्हाला जर असे नातू व्हावे असं वाटत असेल तर आजच्या पिढीला बाबासाहेब आंबेडकर व्हावं लागेल, छत्रपती शिवाजी महाराज व्हावं लागेल. परंतु केवळ त्याच घराण्यात जन्म घेऊन तशा प्रकारच्या महापुरुषांचं जगणं शक्य नसतं. आणि म्हणून जन्माने श्रेष्ठत्व हे मनुस्मृतीने सांगितलं तर भगवान बुद्धांनी सांगितलं की माणसाचं चांगुलपण हे त्या संस्काराने येत असतं, चांगल्या संस्काराने येत असतं. आणि म्हणून प्रत्येक पिढीला संस्कारात ठेवणं, संस्कारात चांगल्या जगायला शिकवणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि म्हणून सर्वच राजकीय पक्ष आज ओबीसीना गृहीत धरतात. आता मी पाहिलं आदरणीय प्रकाश आंबेडकर यांची भेट प्रकाश अण्णा शेंडगे यांनी घेतली. खरं म्हणजे जर प्रकाशजी आंबेडकर, आदरणीय प्रकाशजी आंबेडकर ही या ब्राह्मण मराठा वैश्य यांच्याशी संघर्ष करतात, त्यांच्याशी सत्तेसाठी झुंज घेतात, तर अशा प्रकारची झुंज ही वडेट्टीवार, ही छगन भुजबळ आणि प्रकाश अण्णा शेंडगे यांनी ब्राह्मण मराठ्यांची घेतली पाहिजे. आणि हे तर आपले भाऊच आहेत. या भावांना घेऊन, प्रकाश आंबेडकर घेऊन आपण लढाई लढली पाहिजे. पण सत्तेची झुंज घ्यायची असेल तर या खऱ्या सत्ताधाऱ्यांशी, ब्राह्मण मराठ्यांशी लढून आम्ही सत्ता मिळवली पाहिजे. ही आपली लढाई असली पाहिजे. पण तशा प्रकारचं धाडस ओबीसी नेत्यांमध्ये पाहायला मिळत नाही. हे ते मानसिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या गुलाम असल्याचं प्रतीक आहे. आणि म्हणून शस्त्रांचा आणि राजकीय सत्तेचा अधिकार नाकारणारे कोण होते तर ब्राह्मण क्षत्रिय, ब्राह्मण मराठे होते. आणि विषमतेच्या वैदिक काळामध्ये मनुस्मृतीच्या विचारसरणीने प्रेरित असलेल्या आजच्या ब्राह्मण मराठ्यांनी ओबीसीना राजकीय बंड करता येणार नाही याची पूर्ण काळजी घेतलेली आहे. त्यांच्याकडे जमिनी नाहीत, त्यांच्याकडे सत्ता नाही, त्यांच्याकडे संपत्ती नाही, त्यांच्या बाजूने धर्म नाही. आणि हे सगळं वातावरण निर्मिती करून ओबीसी लढणारच नाहीत अशा प्रकारची काळजी आज बाकीची खाती आहेत, ईडी आहेत, पोलीस सुद्धा घेतात. या सगळ्या यंत्रणांवर, पत्रकारितेवर कोणाचं वर्चस्व आहे आपण पाहिल्यानंतर लक्षात येईल की ओबीसीना विरोध करणारी लोक हे संघटितपणे आपलं काम करतायत. आणि म्हणून आपल्याला ओबीसीना केवळ राजकीय बंड सहज करता येणार नाही, त्याच्या अगोदर आपल्याला आपल्या समाजाचं प्रबोधन करावं लागेल आणि धार्मिक बंड सुद्धा करायला लागेल. धार्मिक बंड जोपर्यंत आम्ही करत नाही तोपर्यंत राजकीय स्वातंत्र्य अवघड आहे. आणि म्हणून ओबीसीना देव, देवळे, मंदिरे, धर्म ही स्वातंत्र्य नाकारणारी ठिकाणं आहेत. ही गोष्ट कोण सांगणार आणि सांगितले तर समजणार कशी हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून शूद्रांना उच्च वर्णीयांच्या म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वर्णामध्ये प्रवेश करण्यात हजारो वर्षापासून बंधन आहेत. आणि ही जी बंधनं आहेत ती तुम्ही शूद्र आहात तर शूद्र म्हणून राहा, तुम्ही आमचे गुलाम म्हणून, सेवक म्हणून, नोकर म्हणून राहा, अशा प्रकारचं धर्माने सांगितलेलं आहे. आणि म्हणून उच्चवर्णीयांच्या क्षेत्रात आम्हाला प्रवेश नाहीत. त्याचाच अर्थ सत्तेच्या क्षेत्रामध्ये ओबीसीना प्रवेश आजही नाकारला जातो. आणि त्यांचा हा प्रवेश नाकारण्याचा कार्यक्रम इथल्या धर्माने आखलेला आहे. त्यामुळे राजकीय पक्ष तिकीट देत नाहीत ही तक्रार साधी तक्रार नाही, तर हे सगळे राजकीय पक्ष शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप हे सगळे मनुस्मृतीचे समर्थक पक्ष आहेत. आपल्याला ह्या पक्षांच्या पलीकडे आपले राजकीय पक्ष स्थापन करावे लागतील. नाहीतर मनुस्मृतीने आपल्याला सांगितलेलं आहे, ऋग्वेदाने सांगितलेलं आहे की जिथे तुम्ही शूद्र म्हणून जन्म घेतलात तिथेच तुम्ही मरा.
तुम्हाला राजकीय सत्तेत वाटा मिळणार नाही, धार्मिक सत्तेत मिळणार नाही, आर्थिक सत्तेत मिळणार नाही. आणि म्हणूनच आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी जे लढे दिले त्या लढ्यामध्ये आम्हाला कुळांचा संघर्ष, शेतमजूर असलेल्या लोकांना जमीन मालकीसाठी संघर्ष करावा लागला. तो कोकणातल्या कुणब्यांनी केला, आग्र्यांनी केला, भंडाऱ्यांनी केला, कराड्यांनी केला. त्याच पद्धतीने पाण्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागला, त्या जंगलांसाठी संघर्ष करावा लागला. आणि हा संघर्ष निरंतर चालू आहे. आता आमचं ओबीसीचं राजकीय सत्तेतलं जे अस्तित्व होतं संविधानाने दिलेलं ते इम्पिरिकल डेटा नाही म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी नाकारलं. पण देवेंद्र फडणवीस हे पेशवाईप्रमाणे मनुस्मृतीने वागतात, अशा प्रकारचं राजकीय वक्तव्य करण्याची हिंमत कुठल्याच ओबीसी नेत्यांमध्ये नाही. आणि अशा प्रकारचं वक्तव्य केल्यानंतर देवेंद्र फडणवीस काय करतात हे सगळ्यांना माहीत आहे. आणि म्हणून सत्तेचा गैरवापर हे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांचं या देशातलं वैशिष्ट्य आहे. त्याच्यामुळे आपला शत्रू जर इतका खतरनाक आहे, जसं छत्रपती शिवाजी महाराज हे अफजल खानाला भेटायला जाण्यासाठी गुलाबाच्या फुलांचे पुष्पगुच्छ घेऊन गेले नाहीत, तर वाघनखं घेऊन गेलेत. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे वास्तवतेचे, सत्याचे समर्थक होते, सत्यशोधक होते. अशा प्रकारचं सत्याचं शोधन ज्या ज्यावेळी मागासवर्गीय लोक करतात, त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले हे सगळेजण आहेत. आणि त्यांनी हे सत्ताधारी लोक आहेत हे किती कपटी आहेत हे ओळखलं होतं. आणि म्हणून या देशातली राजकीय सत्ता हातात घ्यायची असेल तर हा जो कपटीपणा आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप या पक्षांचा जो ओबीसींप्रती कपटीपणा आहे, शूद्रांच्या प्रती जो विरोध आहे, तो विरोध समजून घेतल्याशिवाय ओबीसींना सत्तेचा वाटा मिळणार नाही. आणि म्हणून आज तुम्हाला कुणीही तिकीट नाकारली तर अपक्ष म्हणून लोकसभा लढवा, सगळ्या ओबीसींनी निवडणुका लढवाव्यात अशी विनंती मी करतो. मी सुद्धा कुठल्या पक्षाच्या तिकिटाची अपेक्षा न करता मावळ लोकसभेमध्ये लढण्याचा माझा निर्णय जाहीर केलेला आहे. मला विश्वास आहे की इथले जे नागरिक आहेत ते आज सोशल मीडियामुळे सज्ञान झालेले आहेत, त्यांची सदस्य विवेकबुद्धी जागृत झालेली आहे आणि त्या विवेकबुद्धीवर माझा विश्वास आहे. मागच्या निवडणुकीत सुद्धा जे मतदान झालेलं आहे ते अशा विवेकी लोकांमुळे झालं आहे. आणि म्हणून 50% लोकसंख्येचा भाग असलेल्या स्त्रियांच्या सत्तेचा वाटा कुणी मागत नाही. आणि 50% लोकसंख्येला, स्त्रियांच्या लोकसंख्येला एक राजकीय वाटा आहे ही गोष्ट संविधानाने मान्य करून सुद्धा त्याची चर्चा सुद्धा होत नाही. बाळासाहेब आंबेडकरांच्या निमित्ताने आम्हाला एससी, एसटी, ओबीसींना आमच्या सत्तेमध्ये वाटा पाहिजे ही चर्चा बाळासाहेबांमुळे होते. निवडणुकीचा दिवस मतदान होईपर्यंत ही चर्चा जोरदारपणे बाळासाहेबांनी करावी. त्यांच्या पाठीमागं आम्ही सगळे ओबीसी आहोत, आगरी, कोळी, कराडी आहोत. आणि ही चर्चा जे जे नेते करतील त्यांनी जोरात करावी. किंबहुना राजकीय सभांमध्ये ओबीसी, एससी, एसटी यांच्या सत्तेतल्या वाट्यावरच भाषणं केली पाहिजेत. आणि ही जी जागा 15% ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांनी भारताच्या सत्तेतली अडवून ठेवलेली आहे, त्यांना सत्तेतून खाली खेचण्यासाठी आम्ही सगळ्यांनी भाषणं केली पाहिजे. अशा प्रकारच्या सभेना मी यायला तयार आहे. आणि म्हणून निवडणूक असते. भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे त्याचं ठिकाण आणि जाणं हे निश्चित असतं, परंतु तो तिथला जाण्यापर्यंतचा जो मार्ग आहे किंवा जाण्यापर्यंतचा प्रवास आहे हा आनंदाचा असला पाहिजे, सुखाचा असला पाहिजे. आणि हा प्रवास म्हणजे ही निवडणूक आहे. त्यामुळे निवडणुकीमध्ये हरू किंवा जिंकू हे महत्वाचं नाही. ओबीसींचा सत्तेचा, राजकीय सत्तेचा वाटा या विषयावर भाषणं झाली पाहिजे. आणि हा वाटा जर आम्ही या देशात 85% आहोत तर 85% उमेदवारी आमच्या आहेत. 15% ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना उमेदवारी असण्याचं काहीच हरकत नाही. आपल्या संविधानाने ते अधिकार दिलेत. परंतु सगळे 13 डझन मुख्यमंत्री मराठ्यांचे, ब्राह्मणांचे आणि वैश्यांचे, त्यांचेच पंतप्रधान, त्यांचेच मुख्यमंत्री, त्यांचेच गृहमंत्री, त्यांचेच महसूल मंत्री, याच्या पुढे हे चालणार नाही. म्हणून 2019च्या निवडणुकीमध्ये सत्तेचं बाळकडू बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हाला पाजलेलं आहे. आता हे सत्तेचा जो मार्ग आहे, या मार्ग या लोकसभेमध्ये आपण फॉर्म भरूया, आपण लढूया. आणि एकामेकाला ओबीसी, एससी, एसटी यांना एकामेकांचा विरोध होऊ नये, एकामेकांच्या विरोधात मतदान होऊ नये, म्हणून सगळ्यांमध्ये आपण समन्वय ठेवूया. ही समन्वयाची भूमिका घेऊन ही निवडणूक मी लढणार आहे. आणि या निवडणुकीमध्ये 50% स्त्रियांच्या सत्तेचा वाटा, त्यांना सुद्धा शूद्र म्हटलेला आहे, ओबीसीना सुद्धा शूद्र म्हटलेला आहे. आणि म्हणून ओबीसींचा वाटा 50% स्त्रिया आणि उरलेले जे लोक आहेत, ओबीसी पुरुष आहेत, यांच्या सत्तेचा वाटा आहे. हा देशच मागासवर्गीयांचा आहे. या देशाची निर्मिती कष्ट करून ओबीसी, एसटीने केलेली आहे. आणि दुसऱ्यांच्या कष्टावर जगणारे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या आपल्यावर सत्ता गाजवतात. हा प्रचंड अपमान आहे. नव्या पिढीला हा अपमान आम्ही समजावला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी यातून मार्ग कसा काढला आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आलं
जगाच्या इतिहासाचा अभ्यास लक्षात केल्यावर त्यांच्या लक्षात आलं की जगामध्ये काला गोरा हा वाद आहे, वर्णभेद आहे, जगामध्ये भांडवलदार आणि कामगार हा वाद आहे, परंतु कामगाराला भांडवलदार होण्याचा मार्ग मोकळा होता, काळ्याला गोऱ्यासारखं जगण्याचा मार्ग मोकळा होता. पण भारतामध्ये शूद्रांना जो गुलामीमध्ये ढकलण्याचा प्रयत्न मनुस्मृतीने हिंदू वैदिक धर्माने केला तो भयानक प्रकार होता की शूद्र म्हणून जन्माला आला तर तुम्ही शूद्र म्हणूनच मरा. शूद्राला उच्चवर्णीय होता येत नाही, ब्राह्मण मराठा वैश्य होता येत नाही, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य होता येत नाही. हा धर्माचा अधिकार आजही इथल्या ब्राह्मण मराठा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांनी आपल्याकडे जपून ठेवलेला आहे आणि त्या धर्माच्या माध्यमातून आर्थिक सत्तेच्या माध्यमातून ओबीसीना राजकीय वाटा नाकारला जातोय. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी राजकीय सत्तेतला, धर्म सत्तेतला, शिक्षण सत्तेतला, सामाजिक सत्तेतला वाटा मिळण्यासाठी ज्यांनी वाटा नाकारलेला आहे तो ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांचा धर्मच भिरकावून दिला आणि 1956 साली बौद्ध धर्माचा स्वीकार केला. हे जे मुक्तीकडे जाण्याचा बाबासाहेब आंबेडकरांचा मार्ग आहे तो मार्ग आम्ही समजून घेतल्याशिवाय आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या शब्दांमागचा अर्थ ओबीसीना कळणार नाही. आणि म्हणून ओबीसी नेत्यांना माझी विनंती आहे, कधीतरी धार्मिक बंडाची भाषा राजकीय व्यासपीठावर करा. हे सगळे मोदी, शहा, फडणवीस, शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरे तुम्हाला शरण आल्याशिवाय राहणार नाही. कारण ह्या गोष्टी तर धर्माच्या करतात, परंतु अधर्माने किती वागतात हे आपण ह्या निवडणुकीतून पाहतो. अधर्म हाच आहे की या देशातल्या निर्मात्यांना, या देशातल्या कष्टकऱ्यांना, ओबीसी, एससी, एसटी यांना राजकीय वाटा नाकारणं हाच या देशातला अधर्म आहे. आणि या अधर्माचं समर्थन हिंदू वैदिक पुढारी, हिंदू वैदिक धर्ममार्तन करत असतील तर अशा प्रकारचा धर्म ओबीसीने सोडून दिला पाहिजे, तरच तुम्हाला राजकीय सत्तेमधला वाटा मिळेल. ही सत्य गोष्ट, लपलेली गोष्ट बाळासाहेब आंबेडकरांच्या चर्चेमुळे पुढे येते. मी तो सांगण्याचा प्रयत्न केला. याच्यामध्ये काही गोष्टी आपल्याला पटत नसतील तर त्याच्यावर प्रतिक्रिया द्या, परंतु ओबीसीना राजकीय सत्ता इथल्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्यांना सत्तेतून हटवल्याशिवाय, आणि ते सत्तेत ज्या कारणामुळे बसलेत ती मनुस्मृती आणि पुरुष सूक्त, वेद, ऋग्वेद यांच्यामुळे बसलेले आहेत, ती धर्मसत्ता बाजूला केल्याशिवाय संविधानिक समता या देशात येणार नाही. आणि म्हणून संविधानाला विषमतावादी धर्म हा अडवणारा धर्म आहे. आणि म्हणून संविधानाला पूरक असलेला भगवान बुद्धांचा समतेचा, जगात पोचलेला विषमता विरोधी, सामाजिक न्याय देणारा धम्माचा विषय ओबीसीने समजून घेतला पाहिजे. या निमित्ताने मी सांगतो, अशा प्रकारचा प्रयत्न ओबीसी नेते म्हणून हनुमंत काका उपरे यांनी केला होता, परंतु त्यांचा विषय सुद्धा गुंडाळण्यात इथले धर्मवादी यशस्वी झाले. आणि म्हणून ओबीसीमध्ये जे नेते या धर्मसत्तेला आव्हान देतील त्यांनाच राजकीय सत्ता मिळू शकते. इथे धर्मसत्ता म्हणजे मनुस्मृतीची सत्ता आणि भाजपची, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांची राजकीय सत्ता ही हातात हात घालून फिरते. आणि म्हणून यांचे जे निर्माते आहेत मनु महाराज यांना उद्ध्वस्त केल्याशिवाय ओबीसीना राजकीय सत्तेतला वाटा कधीच मिळणार नाही. आणि भाबड्या आशेने तुम्ही आदरणीय शरद पवार असतील, अजित पवार असतील, एकनाथराव शिंदे असतील, फडणवीस असतील, अमित शहा असतील, मोदी असतील, यांच्याकडे भीक मागायला सत्तेची गेलात तरी ते अशा प्रकारची सत्ता देतील की जी खरी सत्ता आहे, गृहमंत्री म्हणून, अर्थमंत्री म्हणून, महसूल मंत्री म्हणून, पंतप्रधान म्हणून, मुख्यमंत्री म्हणून, ती सत्ता आपल्याला कदापि मिळणार नाही. आणि सत्ता घ्यायची असेल तर वर्तमान काळातला बाळासाहेब आंबेडकरांचा संघर्षाचा मार्ग आहे, अत्यंत महत्वाचा आहे. त्यांना जे कोणी विरोधी पक्ष बदनाम करतायत की मोदीला जिंकून देण्यासाठी, भाजपला जिंकून देण्यासाठी आपण काम करतायत, तर आम्ही भाजपलाच नाही तर भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या सर्व पक्षांची सत्ता उद्ध्वस्त करून या देशावर ओबीसी, एससी, एसटी आणि 50% स्त्रिया यांची सत्ता आणण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि हा सत्याचा संघर्ष आमचा तोपर्यंत चालू राहील जोपर्यंत या देशामध्ये ओबीसी, एससी, एसटी या सगळ्या मागासवर्गीयांची सत्ता येणार नाही. आणि ही सत्ता म्हणजे समतेचा भारत, हे खरं राष्ट्र, बलवान राष्ट्र निर्माण करण्यासाठी ओबीसीनी या निवडणुकीमध्ये लोकांची वाट न बघता आपले निवडणुकीचे अर्ज भरले पाहिजेत. कदाचित या उच्चवर्णीयांचा असा राजकारण असू शकतं की बाळासाहेबांना चर्चेत गुंतवायचं आणि मग अचानकपणे एकही जागा द्यायची नाही आणि मग अचानकपणे महाराष्ट्रातल्या सगळ्या जागा लढवायला उमेदवार शोधायचे कुठून, हा पण प्रश्न होऊ शकतो. आणि बहुसंख्य ओबीसीनी आपली सगळी तयारी निवडणुकीची करावी. आपली काय अकाउंट असतील किंवा काय करपावत्या असतील त्या चुकवून एक उमेदवार म्हणून एका मतदारसंघात चांगल्या संख्येनं ओबीसी, एससी, एसटी यांनी तयार व्हावं आणि शेवटच्या दिवशी आपापसात समन्वय साधून
आपण आपल्या लोकांना, चांगल्या लोकांना निवडून कसं आणायचा याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि या देशात मागासवर्गीयांची राजकीय सत्ता, 50% स्त्रिया, ओबीसी, एससी, एसटी या 85% लोकांची सत्ता आणणं हाच खरा धर्म आहे, संविधानाचा धर्म आहे, एवढं मी सांगतो आणि माझं लांबलेलं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, नमो बुद्धाय.